गणेश राजाराम पालेकर हाणी 1985 वर्सा मुंबईतल्या परळ या संगर साईबाबा मंदिराची स्थापना कशी झाली याविषयींची आणि थंयच्यानं सुरू झालेल्या 35 वर्सांच्या म्हालगड्या शिर्डी आध्यात्मिक यात्रेच्या अनुभवांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगाचेर पत्रकार निवृत्ती शिरोडकर, महादेव गावंडी आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालेकर हांचो मुंबईतल्या सिद्धी साई दिंडी चौक साई मंदिरांत खाशेलो सत्कार करपान आलो. पण आपण नाही होणार आहे आम्ही ते प्लॅन करतो. जमीन म्हणजे करता खर्च काय ते फक्त महाराज की जय. थांबा एक दूधच नसेल तर तरुण बाळ सशक्त होणार कसं? त्या संबंधित जनजागृती ती केलं म्हणजे रद्द केला. त्यावर गोमाता आम्ही ठेवल्या. अशा आणखी बदलचे एक उपक्रम असतात. यावेळी आम्ही ते चष्मा शिबिराचं केलं होतं पुरा रथ संपूर्ण. त्याबरोबर आमच्या पालखी दिंडीबरोबर आमचा साईबाबांचा रथ असतो, पालखी असते, अनेक असतात. पण हा एक समाज उपक्रमाचा एक रथ असतो. त्याच्यावर आमच्या नाही म्हटलं तर 80-90 खर्च होतात ना. लाखाच्या घरात जातो तो एक खर्च. परंतु आणि आता जे तुम्ही मला तरुणांना पहिला जर माझा संदेश येईल, तुम्ही प्रथम शिकायला पाहिजे. शिकणं हे भांडवल आहे आजच्या युगामध्ये. शिक्षणात अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षणाबरोबर आई वडिलांची सेवा करा, ती ईश्वरची सेवा आहे. आई वडिलांना विसरला तर तुमचा कार्यभाग बुडाला आणि तुम्ही व्यसनमुक्त राहा. हे 2-3 आम्ही संदेश देत असतो. शिकेल तो टिकेल. शिकेल तो टिकेल. आई वडिलांची सेवा करेल त्यालाच पुढचं फायद्याचं होईल. आई वडील दुःखी तर ईश्वर पण काय करू शकत नाही. हा आम्ही संदेश देतो. हे आज गेले अनेक वर्ष काम करतो. पटलेले घेतात, त्यांचा चांगलं झालेलं आहे. आता ही सगळी तशी यंगच माणसं आहेत. आता ह्या प्रत्येकांकडे 50-50, 60-60 मुलं यंग आहेत. ही ती मंडळी त्यांना हँडल करतात. मी पण 25 वर्ष चालतोय इथून. प्रभारी शाखेचं नेतृत्व करतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. यांची भेट आम्हाला हे सायकलने जायचे प्रवास करायला तरुणपणात शिर्डीला 98 ला आमची पालखी मुक्कामाला तिकडे ते सायकल तेव्हा होते. भेट बसले, झाली. प्रसाद घेतला. तुला आम्ही तुमच्यावर पुढच्याशी येऊ का? तिथून जे आमच्या रमले 2001 रमले म्हणजे असे ना रमले जवळजवळ 80-90 मुलं घेऊन ते आमच्यात रमले. प्रवादी शाखा. काका आणि एक मला सांगा, पालखी ज्यावेळी तुमची जाते शिर्डीला ते किती साधारण संख्या असते?